नमस्कार, मी प्रदीप लगाले. पाहत आहात जवळचा विषय. तुमच्या हक्काच्या बातम्या तुमच्या भाषेत. राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील 3 ते 4 दिवसात विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये चाळीचा भाग कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यासाठी अतिवृष्टी आणि ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी गड भाविकांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहे. तसेच शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. खडकवासला आणि इतर धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. अधिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जवळचा विषयला फॉलो, लाईक आणि शेअर करा. मी प्रदीप लगाडे. जवळचा विषय, तुमच्या हक्काच्या बातम्या तुमच्या भाषेत.